तर पुन्हा घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन लाडक्या बहीण योजनेची अपडेट। तर आजच मिळणार आहे सगळ्या लाडक्या बहिणींना योजनेचा 6वा हप्ता, म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पैशाचा वाटप सुरू झालेला आहे आणि तो तुम्हाला कसा प्राप्त होईल किंवा कसा मिळवता येईल यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे। तर बघा मित्रहो, लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आहे ना, या महिन्यात डिसेंबर महिन्यात 2 टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे आणि हे 2 टप्पे कधीपासून कधी चालू होईल ते तर सांगणारच आहे, पण त्याआधी महिलांना जे 2 कामं आहे ते महत्त्वाचे करावं लागेल आणि ते महत्त्वाचे 2 कामं कोणते आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि जर महिलांनी हे जर 2 कामं नाही केले, बघा हे महत्त्वाची कामे जर नाही केले महिलांनी, तर त्यांना योजनेअंतर्गत अपात्र घोषित करून लाडक्या बहीण योजनेचा लाभ देणे राज्य सरकार बंद करणार आहे। आणि याची घोषणा स्वतः एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेली आहे। याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला यूट्यूब आणि माझ्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर मिळून जातील। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि हे कोणती कामं आहे जी तुम्हाला करायची आहे, चला आता आपण ते जाणून घेऊया। तर सगळ्यात आधी पहिलं काम जे आहे, महिलांनी बघा लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला आहे त्यांना ज्या गरिबी रेषा म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खालील आहे त्यांच्यासाठी योजना सुरू करण्यात आली होती, ज्यांना खरंच पैशाची गरज आहे त्यामुळे। आणि अशा महिलांनाच या योजनेसाठी जे आहे अर्ज करता येत होता, परंतु महिलांचा खूप जास्त उत्साह या योजनेसाठी होता, म्हणून राज्यातील सगळ्या महिला या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत होता। पण आता राज्य सरकारद्वारा जे आहे पुन्हा सर्व महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे, कारण काही महिला अशा सुद्धा आहे ज्यांना या योजनेची आवश्यकता नाही आहे, ज्यांना दरवर्षी आयकर भरतात, त्यांच्या घरी 4 चाकी वाहनसुद्धा आहेत आणि म्हणजेच घरून चांगल्या असल्या तरीही त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज केला होता आणि त्यांचे अर्ज स्वीकारून त्यांना आत्तापर्यंत लाडक्या बहीण योजनेच्या 5 किस्ता मिळालेल्या आहेत। तर आता अशा महिलांचे अर्ज चेक केला जाईल, म्हणजे सगळ्याच महिलांचे अर्ज चेक केला जाईल आणि ज्या महिला या योजनेअंतर्गत अपात्र आहे त्यांचा अर्ज तत्काळ नामंजूर केला जाईल आणि त्यांना योजनेसाठी अपात्र घोषित केले जाईल। परंतु यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, ही सर्व जे आहे ना राज्य सरकारद्वारा करण्यात येईल आणि याचे जे अर्ज तपासण्याची जे प्रोसेस आहे ते सुरू पण झालेली आहे। शिंदे साहेबांनी 5 ते 6 दिवसाआधीच यावर एक व्हिडिओ कॉन्फरन्स केली होती न्यूज चॅनल सोबत आणि त्यांच्यासोबत बोलताना त्यांनी हे जे सांगितलं होतं। आता बघा, जिल्हा व महिला बालविकास विभागद्वारा जे तुमच्या जिल्ह्याचं राहील त्याच्याद्वारे तुमच्या अर्जाची जे आहे छाननी केली जाईल आणि ज्या महिला योजनेअंतर्गत पात्र आहे त्यांची पुन्हा एक लाडकी बहिणींची लिस्ट जी आहे जारी केली जाईल आणि ते लिस्ट जारी केल्यानंतर जे आहे महिलांना आधार कार्डद्वारे म्हणजे आधार कार्डसोबत आपलं बँक खाते लिंक करणं अनिवार्य आहे। आधार कार्डसोबत बँक खातं कसं लिंक करायचं ते मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि चॅनलवर आहे। तर आता ज्या महिलांना माहिती करून घ्यायचं होतं की या 2 गोष्टी केल्यानंतर म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक केल्यानंतर आणि अर्जाची छाननी झाल्यानंतर जे आहे पहिला टप्पा जे आहे 15 डिसेंबरपर्यंत महिलाच्या बँक खात्यात जे आहे वितरित केला जाईल। पहिल्या टप्प्यामध्ये काही महिलांना म्हणजे आता 3 करोडपेक्षा जास्त महिला आहेत, तर 1 ते 1.25 करोड 1.5 करोड महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये 15 डिसेंबरपर्यंत पैसे पाठवले जाईल आणि दुसरा टप्पा जे आहे 30 डिसेंबरपर्यंत चालेल आणि 30 डिसेंबरच्या आधीच योजनेच्या अंतर्गत जितक्याही महिला पात्र आहेत त्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे ट्रान्सफर केला जाईल। तर ही मित्र एक नवीन अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आलेली आहे। तर हे अपडेट तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।